नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित कुमार शिंगार तुमचं मराठीच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मागील 2 दिवसापासून आपण कवितेवर प्रश्न हा भाग घेत असताना आपण इयत्ता 7वी ची ही कविता घेत आहोत। तर ही कविता अशी आहे, गोमू माहेरला जाते हो नाकवा ही कविता आहे। त्याचे कवी आहेत ग दी माडगुळकर। तर अशा प्रकारे बघा, ग दी माडगुळकर यांचा जन्म 1919 कालावधी आहे 1919 ते 1977 पर्यंत त्यांचा कालावधी आहे। प्रसिद्ध कवी, पटलेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबन, बैसाखी, पुरिया इत्यादी गीत संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। गीत गोपाल सोबत गीता सोबत ही काव्य निर्मिती, कृष्णाची करंगळी, तुपाचा नंददीप हा लेखक कथा संग्रह प्रसिद्ध आहे। आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। तर या कवितेमध्ये कोकणचे वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे। कोकणातील खाडी, निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधी बोळी माणसे याचा आढावा याच्यामध्ये केलेला आहे। तर अशी ही कविता आहे। अरे नाकवा हो नाकवा, गोमू माहेरला जाते। कुठे जाते? माहेरला। गोमू माहेरला जाते हो नाकवा, गोमू माहेरला जाते हो नाकवा, होईच्या गोवाला कोकण दाखवा, होईच्या गोवाला कोकण दाखवा। डावा कोकणची निळी निळी खाडी, डावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा आबोलीचा फुलाचा टाटवा। तर या कवितेमध्ये कवी ग दी माडगुळकर काय म्हणतात, आहो नावादी दादा नुकतेच लग्न झालेलं आहे, नुकतंच लग्न झालेली स्त्री आहे। स्त्री कुठे जाते? माहेरला जाते। माहेरला जाते म्हणजे काय? तिच्या जे राहण्याचे जे ठिकाण आहे, ते राहण्याचे जे ठिकाण आहे तिथे जात आहे। तिच्या राहण्याचे ठिकाण कुठं आहे? तर कोकण आहे। काय आहे? कोकण। कोकणाला जात असताना कवी ग दी माडगुळकर यांनी वर्णन केलेलं आहे। गोमू माहेरला जाते, गोमू म्हणजे काय? बायको। बायको माहेरला जाते हो नाकवा म्हणजे काय? नवऱ्याला काय? कोकण दाखवा। नवऱ्याला कोकण माहित असते का? माहित नाही, कोकण माहित नसते। तर अशा प्रकारे आहो नावाडी दादा नुकतेच लग्न झालेले आहे, नववधू गोष्ट सासरून कोकणाकडे चाललेली आहे, जात आहे। तर व तिचा पती कशात बसलेला आहे? तिचा पती जहाजामध्ये बसलेला आहे, होडीत बसलेला आहे। तर तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा म्हणजे कोकणामधला काय दाखवा? निसर्ग दाखवा, सौंदर्य दाखवा हे काय म्हणतात? ग दी माडगुळकर हे पहिल्या कडव्यामध्ये सांगत असताना आपल्याला दिसून येतात। तर कोकणातील निळ्या निळ्या खाड्या असतात, तर पाण्याची खाडी दाखवा। खाड्याच्या दोन्ही काठावर असलेली बघा हिरवीगार झाडाची काय आहे? राई दाखवा। तर राई दाखवल्यानंतर भगवा रंगाचा आबोलीचा फुलाचा मनोहर गुच्छ दाखवा। तर या कवितेमध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे। तर कोकणची माणसे साधी बोळी, कोकणची माणसे साधी बोळी, काळजात त्याच्या भरली शाळी, ओ त्याच्या काळजात भरली शहाळी, ओ त्याच्या काळजात भरली शहाळी, उंच माडाची जवळून मापवा, होईच्या गोवाला कोकण दाखवा। तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? कोकणात राहणारी माणसे कशी आहेत? अगदी साधी आहे। साधी आहेत म्हणजे काय? संयम आहे। तर हे संयम आहे। तर साधी बोळी भाबडी आहे। मी आता काय सांगितलं? कोकणची माणसे कशी आहेत? साधी बोळी, भाबडी, शांत, संयम आहे। तर अशा प्रकारे त्यांच्या मनात जणू कोकणच्या नारळाचे गोड झाड आहे। तर पातळ खोबरे म्हणजेच का कोकणी माणसाचे मने कसे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तर कोकणाच्या माणसाचे मने कसे आहेत? मृदू आहे। तर बघा किनाऱ्यावर उंच उंच झाडाच्या रांग आहेत, त्यांची उंची जवळून मापता येईल। अशा प्रकारे त्यांची उंची जवळून मापता येईल त्यांना झाडाचे झाडे दाखवा म्हणजे काय? कवी ग दी माडगुळकर काय म्हणतात? ते कवी म्हणजे काय? कोकणाचे निसर्गरम्य वातावरण दाखवा। कोकणची माणसे कशी आहेत? साधी बोळी आहे, संयमी आहे,
कवितेच्या दुसऱ्या कडवामध्ये सांगितलेलं आहे. तर शेवटचा कडवा असा आहे, सोडून दे थोड्या साऱ्या शिरात शिरगे अवकाळ वाऱ्या जनी धरणीला गलवत टेकवा ओ गमू माहेरला जाते हो नाकवा हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. काय दाखवा? कोकण दाखवा. तर ते शेवटच्या चरणामध्ये कवी काय सांगितलेलं आहे, तर अवकाळ चंचल वाऱ्या आता तुझे रूप खोडकर आहे. म्हणजे काय? तुझे रूप कसे आहे? खोडकर. आता एखादी तुम्हाला एक उदाहरण सांगायचं असलं, एखादी लहान मुलं आहे, लहान मुलं कसं करते? खोडकरपणा करते. म्हणजे काय? अवकळपणा करत असते. तर अवकळपणा कवी काय म्हणतो? सोडून द्या असे म्हणत सांगत असतो. तर बघा, वाऱ्या आता तुझे साचे हे खोडकरपणा सोडून दे, होडीच्या शिडामध्ये इकडे तिकडे न फिरता. कवी काय म्हणतात? इकडे तिकडे न फिरता. तर सोड म्हणजे होडीच्या किनाऱ्याला लागेल. पहा, तर अगदी जवळ आला. आता आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकवा आणि नववधू माहेरला जायला काय झाली आहे? आधीच झाली. म्हणजे नववधू म्हणजे काय? लेखकाची बायको जायला म्हणजे कोकणाला जायला काय झाली? आधी झालेली आहे. तर अशा प्रकारे इयत्ता 7वीची ही कविता आहे, गोमू माहेरला जाते हो नाकवा. अशा प्रकारे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आहे. तर बघा, काय तुम्हाला शब्द येतील का? सांगा. तर बघा, गोवाला म्हणजे काय? गोवाला म्हणजे नवऱ्याला. दुसरा शब्द आहे गोवाला म्हणजे नवऱ्याला किंवा पतीला. त्यानंतर दुसरा शब्द आहे दावा. म्हणजे काय? दाखवा. दावा म्हणजे काय? दाखवा. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला मराठीला झालेला आहे व्याकरणामध्ये. तर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये शब्दसंग्रह तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा. त्याच्यावर स्कॉलरशिप असो, नवोदय असो, कोणती इतर परीक्षा असो. तर इयत्ता 7वीचे विद्यार्थी जे बघत आहेत ते अतिशय काळजीपूर्वक शब्द किंवा कविता वाचून घ्यायची आहे. तर बघा, दावा म्हणजे दाखवा. तीर म्हणजे काय? काठ किंवा किनारा. तीर म्हणजे काय? काठ किंवा किनारा. म्हणजे एखादे समुद्र आहे, समुद्राचा काठ किंवा किनारा आहे. त्यानंतर काळजात म्हणजे काय? मनात किंवा हृदयात. त्यानंतर आहे मापाचं म्हणजे मापा किंवा मोजा. आणि त्यानंतर शेवटचं आहे धरणी म्हणजे काय? धरती किंवा जमीन. तर अशा प्रकारे इयत्ता 7वीची कविता समजून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की आगामी जी शिक्षक भरती आहे, तर शिक्षक भरतीमध्ये कोणते प्रश्न नेमके कधी येईल ते आपल्याला सांगता येत नाही. तर कविता बघा, तुम्ही काय करायचं, इयत्ता 4थी पासून ते 12वी पर्यंतचे पाठ्यपुस्तक मराठीमधले वाचायचे आणि पाठ्यपुस्तक वाचल्यानंतर अशा प्रकारे आपण हे करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.